ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्केंचा अर्ज दाखल करण्यात आला। मात्र अर्ज दाखल करण्याआधी निघालेल्या रॅलीमध्ये राडा झालाय, हाणामारी सुद्धा झाली आहे। त्यावरून ठाण्यात गुंडांची हाणामारी म्हणत विरोधकांनी शिंदेंना घेरलंय। पाहूयात। हा राडा ठाण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्केंच्या रॅलीतला आहे। अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाण्यात शक्ती प्रदर्शन करत रॅली निघाली। याच रॅलीत दोन गटात हाणामारी झाली आहे। या व्हिडिओत हे स्पष्टपणे दिसतंय, एकमेकांना हाणामारी करतायत। अखेर पोलीस तात्काळ धाव घेतात आणि वाद मिटवतात। शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी हा व्हिडिओ ट्विट करून हल्लाबोल केलाय। आपण जे पेरतो ते चुकवत असतं। शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना ज्या गुंडांना गेली 2.5 वर्ष राजाश्रय दिला होता, त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भर रस्त्यात उघडपणे मारामारी झाली। स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत ते ज्या शहरात राहतात, त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या मिरवणुकीत टोळी युद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे। पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली। जे ठाणं म्हणतात आमचं बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यामध्ये फॉर्म भरायला सुद्धा गुंडांना आणावं लागतं। आणि या दुर्दैव आहे, ज्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जर ह्या बघितलं असेल की 2 गुंडांमध्ये मारामारी पोलिसांच्या साक्षीने त्या ठिकाणी झालेले आहे आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत। आणि तेच गुंड आज फॉर्म भरायला या ठिकाणी आलो होतो, त्यातूनच जनतेने बोध घ्यावा। शिवसेनेमध्ये मला पण अजून काही माहिती नाही, धक्काबुक्की जाण्या येण्यावरून काहीतरी झालं असेल। हे किरकोळ गोष्टी आहेत, त्या ट्रॅफिक असतं, जाताना येताना धक्काबुक्की होते, त्याला एवढे किरकोळ गोष्टी आहेत, तेवढी काही असं हाणामारीचा काही विषय नाही। ठाण्यात मस्केंचा अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदेंसह नवी मुंबईचे भाजपचे नेते गणेश नाईकही हजर होते। मस्केंना उमेदवारी मिळाल्यानं नाईक समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले। मात्र समर्थकांची नाराजी हळूहळू दूर होत असल्याचं गणेश नाईक म्हणाले। एखाद्याने इच्छा व्यक्त करणे हा गुन्हा आहे का? बरोबर आहे ना? माननीय पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता एकूण महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका आम्ही घेतलेली असल्या कारणानं नाराजी होती कार्यकर्त्यांमध्ये, ती आस्ते आस्ते आम्ही काढत आणली आहे। थोड्या वेळामध्ये ती नाराजी पूर्ण दूर होऊन जाईल। ठाणे हा मुख्यमंत्री शिंदेंचा गृह जिल्हा आहे आणि इथून शिंदेंचे उमेदवार नरेश मस्केंचा सामना ठाकरेंचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी आहे। मात्र मोठ्या मताधिक्यानं मस्केंच्या विजयाचा दावा मुख्यमंत्री करतायत। महायुतीचे उमेदवार नरेश मस्के प्रचंड मताधिक्याने जिंकतील, त्यांचा विजय पक्का आहे। रॅली बघा केवढी भर उन्हात निघालेली आहे। हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला आहे। शिवसेना प्रमुखांचा विचार या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लोकांच्या मतदारांच्या आणि उमेदवारांच्या पाठीशी आहे। इकडे मुंबई उत्तर मध्यमधून भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अर्ज दाखल केला। माहीम ते वांद्र्यापर्यंत जोरदार ताकद दाखवत निकमांनी लोकसभेचा अर्ज भरला। विशेष म्हणजे निकमांसाठी फडणवीस हे स्वतः हजर होते। उत्तर मध्य मुंबईत निकमांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी आहे। त्यांच्या विजयाचा पूर्ण विश्वास आहे, कारण महाराष्ट्राची आणि देशाची जनता उज्ज्वल निकम यांना आतंकवादाच्या विरोधातल्या लढाईतला एक वकील म्हणून ओळखते आणि म्हणून आता त्याच जनतेची वकिली करण्याकरता ते देशाच्या संसदेत चालले। निकम आणि मस्केंसह रवींद्र बायकर, कपिल पाटील आणि यामिनी जाधवांनीही अर्ज दाखल केले आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र बायकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। तर दक्षिण मुंबईतून शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधवांनीही उमेदवारी अर्ज भरला।
दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांचा सामना ठाकरेंचे विद्यमान खासदार अरविंद सावंतांशी आहे. मुंबई, ठाणे आणि भिवंडीत महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरले. या जागांसाठी मतदान 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.